कुणाल कामराच्या शोमधील प्रेक्षकांना देखील आता पोलिसांनी समन्स बजावलाय। 2 फेब्रुवारीच्या नया भारत या शोमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना समन्स बजावण्यात आलाय। त्याचा जबाब देखील नोंदवला जाणार आहे, तर काही प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात देखील झाली आहे। ते कायद्याला गाढव समजतायत आणि कायद्याचा गैरवापर करतायत। अशा पद्धतीनं या देशामध्ये कोणत्याही प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहणारच नाही। तुम्ही प्रेक्षकांना गुन्हेगार ठरवताय। कोणता कायदा या महाराष्ट्रामध्ये काय आहे? आणीबाणीपेक्षा भयंकर आहे। इंदिरा गांधींची आणीबाणी ही यांच्यापेक्षा 100 पट उत्तम होती। अशा प्रकारचा सगळा कारभार महाराष्ट्रात सुरू आहे। आणि हे म्हणून आणीबाणी विरुद्ध लढले, भंपक आणि बोगस लोक हे आणीबाणी विरुद्ध लढले, सेन्सॉरशिप विरुद्ध लढले। इंदिराजींच्या काळामध्ये चित्रपट बघायला गेलेल्या लोकांना अटका होत नव्हत्या। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गडचेपी नाही, खड्डा खोदून त्याला पुरवणं आहे, हा कळस आहे। अरे कोण कुठे जावं, कोण काय ऐकावं, ह्याला काही बंधन आहेत काय? तो करमणुकीच्या दृष्टीने गेले, त्याला करमणूक म्हणून सोडून द्यायला पाहिजे। आता प्रेक्षकावर जर नोटीस बजावली आणि त्यांना उपस्थित राहा म्हणून सांगण्याचा प्रयत्न झाला तर मला वाटतं या देशामध्ये, राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं नाही, तर झुंडशाही आणि हुकुमशाहीचं राज्य आहे असा त्याचा अर्थ होतो।